रे बाळा, गुड मॉर्निंग. काय करताय? हॅलो ताई. हॅलो ताई. आजी मावशी. आजी मावशी. सबस्क्राईब करा, शेअर करा, हिरोला लाईक करा. बाय बाय. हाय, हॅलो, नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. चला तर तुम्हाला आज खूप मस्त आनंदाची बातमी भेटणार आहे. तर काय तर बघा व्हिडिओ मध्ये. आणि तर म्हणजे बऱ्याच ताईंच्या कमेंट पण असायच्या आणि मी रेसिपी दाखवली ना, डिटेल मध्ये रेसिपी दाखवत नव्हते. बऱ्याच ताई बोलायच्या की डिटेल मध्ये बहिणींना रेसिपी दाखवायला लाव. तर सध्या ताईंच्या कमेंटला म्हणजे मी उत्तर द्यायची हो दाखवेल असं. तर तुमच्यासाठी म्हणजे आनंदाची बातमी की बहिणींचंही आता रेसिपी चॅनल त्यांनी ओपन केलेलं आहे. तर त्यांच्या चॅनलचं नाव आहे कुक विथ साक्षी. तर तुम्हाला मी ना म्हणजे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक पण देईल आणि कमेंटला पिन पण करेल. तर नक्कीच तुम्ही तिथे जाऊन लिंकवर जाऊन तुम्ही ते सर्च म्हणजे जा आणि त्यांना सबस्क्राईब करा. आणि खूप छान छान रेसिपी त्यांनी म्हणजे टाकलेल्या आहे. आणि त्यांची इन्स्टावरती पण त्यांना टाकतात, शॉर्ट वगैरे असतात. तर तुमच्या फॅमिलीला, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा त्यांच्या रेसिपी, कारण खूप छान पद्धतीने केलेल्या असतात, एकदम सोप्या साध्या रीतीने आणि एकदम टेस्टी असतात. तर मेथी थेपल्याची त्यांची रेसिपी मम्मी 1.5 लाखावर. आणि साक्षीला आम्ही बोललो होतो सुरुवातीला सांगून देऊ आपण, ती बोलली नाही कसं चालतं कसं नाही, पहिले आपण बघू आणि मग सांगू सगळ्या ताईंना. तर तिला सपोर्ट पण चांगला मिळू राहिला आणि त्याच्या रेसिपी पण तुम्ही बघा, तिने टाकलेल्या आहे, खूप छान छान आहे आणि तिला प्रतिसाद पण खूप छान मिळाला आहे. त्याच्यामुळे ती आता म्हणते का आपण सगळ्या ताईंना सांगू. मला माहिती आहे सगळ्या ताई मला खूप कमेंट करायचं ना, खूप कमेंट करायचे एकदम व्हिडिओ. आणि तिच्या रेसिपी पण तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. मला माहिती आहे तुम्ही तिच्या चॅनलवर लगेच जाऊन सर्च करून आणि बघणार आहे आणि तिला कमेंट पण नक्की करणार आहे. कारण त्यांनी कमेंट करा, त्यांना सपोर्ट करा, म्हणजे त्यांना अजून छान म्हणजे आपण म्हणजे कमेंट वाचून आम्हाला उत्साह येतो की आज काय दाखवायचं ताईंना. तसं त्या पण तुम्हाला छान छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतील. आणि त्यांना इन्स्टाला पण फॉलो करा. इन्स्टा आयडी पण त्यांची कुक विथ साक्षीच आहे आणि खूप छान त्यांची 1.5 लाख हो गेलेली आहे. त्याचीच पार्टी त्यांनी आम्हाला काल दिली. आणि तसं ते जॉबच्या पण शोधात आहे, पण त्यांची आवड आहे खूप, म्हणजे त्यांना स्वयंपाक बनवणं आवडतं आणि वेगवेगळ्या रेसिपी म्हणजे काही नवीन करेल असं त्यांना रोज वेगवेगळे मम्मीला पदार्थ खायला देतात. द्या आज आपण हे करू, आपण ते करू. साक्षीच्या निमित्ताने रोज नवीन पदार्थ बघायला भेटतोय आता मला, जो मी कधीच केलेला नाहीये तो आता मला बघायला भेटतोय. म्हणजे स्नॅक्स असू द्या किंवा पारंपरिक एखादी गोष्ट असू द्या, थाली वगैरे सगळं त्यांना आवड, त्यांची आवड म्हणून त्यांनी चॅनल ओपन केलेलं आहे. तर सगळ्या ताईंना पण बघायला भेटणार आहे आणि सगळ्या ताईंना आवडणार आहे. सगळ्याच ताई म्हणायचं ना, सगळ्या ताईंची इच्छा होती का साक्षीला आम्हाला दाखवायला लाव प्रियंका काय केलंय ते आणि साक्षीला रेसिपी चॅनल खोलायला लाव. तर त्या ताईंनी पण मला माहिती आहे त्या ताई नक्कीच साक्षीला सपोर्ट करणार आहे आणि साक्षीचं नाव ऐकताच त्या कमेंट पण करणार आहे साक्षीला. त्यांचा म्हणजे त्यांचा आपलं प्रोफाईल असतो ना, तो पिंक साडीवरचाच आहे, ओळखतील सगळ्या ताई. आणि कुक विथ साक्षी म्हणून आहे, सर्च केल्यानंतर थोडंसं येतं, पण तुम्हाला मी लिंकच देईल. तुम्ही लिंकवर जाऊन जा आणि व्हिजिट करा चॅनलला. आणि खूप छान रेसिपी टाकलेल्या आहे, सगळ्या बघा तुम्ही. आणि म्हणजे आपले शॉर्ट पण असतात आणि आडवे व्हिडिओ पण असतात, म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये जी रेसिपी केलेली असते ना, त्यांनी सगळं काही व्यवस्थित सांगितलेलं असतं, प्रमाणानुसार सगळं काही आहे डिटेलमध्ये. तर नक्कीच तुम्ही त्यांच्या चॅनलला व्हिजिट करा. सगळ्या घराचा त्यांना सपोर्ट आहे आणि सगळ्या ताईंचाही सपोर्ट असणारच आहे. तर मला जसं सपोर्ट करा तसं बहिणींनाही सपोर्ट असू द्या. तर चला मग व्हिडिओ संपूर्ण बघा. केस धुतलेले त्यामुळे उन्हात आले, ऊन पण खूप लागतंय. ऊन पण खूप लागत आहे ना. मम्मी तर कधीच येऊन बसली. हा ना, खाली खूप गार लागलं, म्हटलं थोडंसं उन्हात जाऊ म्हणजे थोडासा कंटाळा पण जाईल. आणि आपल्या साड्यांचं लाईव्ह पण आता आलेलं नाही, आता उद्यापासून येणार आहे कंटिन्यू. त्याच्यामुळं उद्यापासून नक्की लाईव्हला जॉईन व्हा सगळ्या ताईंनी. उद्याचा टाइम तुम्हाला प्रियंका सांगेलच लाईव्हचा. आता इथून पुढे आपला कंटिन्यू आता साड्यांचं लाईव्ह राहणार आहे, त्याच्यामुळं सगळ्या ताई जॉईन होत जा. आणि प्रियंका साडी ना, प्रियंका साडी या चॅनलला वर का जॉईन व्हा ताई. पोस्ट टाकू ना पहिले. हो, पोस्ट टाकेल तसे तुम्हाला प्रियंका.
त्याच्यावर टाकू. संक्रांतीचे खूप छान छान ब्लॅक साड्या आणलेल्या आहे प्रियंकाने, त्या पण दाखवल तुम्हाला प्रियंका. आणि भरपूर ताई विचारत होत्या बिझनेस कोणाचा आहे, बिझनेस कोणाचा आहे. तर बिझनेस आता फक्त प्रियंकाचाच आहे आणि प्रियंकाला मी सपोर्ट करणार आहे. सगळ्यांना मी आज सांगते, इथून मागं जो बिझनेस होता तो आम्ही दोघी पण घ्यायचो करायचो, पण आता मला नाही करायचं. आता सगळा बिझनेस प्रियंकाला देऊन टाकला आहे, त्याच्यामुळं आता बिझनेस फक्त प्रियंकाचाच आहे. पण मग मी लाईव्हमध्ये तिला सपोर्ट करणार आहे. घराचा पसारा खूप काढलेला आहे. घरात म्हणताना लग्न करून पा, वीर खंडून पा, घर बांधून पा अशी परिस्थिती झाली आहे. घराचा पसारा इतका झालेला आहे का असं झालंय कधी एकदा घर व्यवस्थित ठापाठेपात होईल आपलं. होईल कधी लवकर येईल आता काय माहिती, कारण होईल. आता काय थोडं राहिलं ना. आणि उद्या तर आपली भिंत पाडायची मोठी घरातली, त्याच्यामुळे आता उद्याचं काय नियोजन आहे उद्याच कळेल. इकडे काम चालू आहे त्याच्यामुळे आवाज आहे थोडासा. आणि झाड भारी झालं ग हे. खूप सुंदर झालं. माझं लय मोठे मम्मी. पूर्ण गार्डन करणार आहे आपण इथं. हे झाड होतं ना माझं, लय भारी झालं आता. अगं ते झाड खूप छान होतं. आता आम्ही वर आहे ना, त्याच्यामुळे जास्त लक्ष नाही येऊ राहिलं कामात. पण एकदा आता सर्व झाडं एक लाईनीत ठेवले का मग एक नळी करणार आहे छोटीशी पाण्याला. 2-4 दिवसातून काय ना कंटिन्यू सगळ्या झाडांना एकसारखं पाणी. आणि झाडं पण खूप आणणार आहे आता गच्चीवर ठेवलं ना, मग थोडंसं बघू. कारण घराचंच असं झालंय कधी होईल कधी होईल. बघू 1-2 महिन्यात झालं तर ना कळेलच. होईल 2 महिन्यामध्ये तरी आपली गच्ची. आज काम बंद आहे. खूप मोठी गच्ची होणार आहे आता. एवढी सगळी मोठी गच्ची होणार आहे आपली. गच्ची झालेली आहे अजून, त्याच्यावरती काय वरतून येतं वगैरे थोडंसं आवरू वगैरे म्हणते. काहीतरी करणार आहे छान असं नियोजन त्यांचं आहे काहीतरी वरती मस्त करण्याचं. पूर्ण काम झाल्यानंतर खूप छान वाटेल. तर सगळे व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करा नक्की चॅनलला. थोड्या वेळात मस्त उन्हात थांबतो, केस मस्त वाळून देते. चला तर आपल्या साड्यांचे लाईव्ह याच कारणामुळे येत नाहीये, कारण हे बघा तोडाचं फोडायचं खूप काम आहे घरामध्ये, त्यामुळे ना व्हिडिओ करायला पण जमत नाहीये. म्हणजे लाईव्ह करायला जमत नाही. काल व्हिडिओ पण असं नाही म्हणायचं आधी. आता सई कच्चं पापड पक्का पापड म्हण ना. सई म्हण ना. सई बोल ना कच्चं पापड. कच्चं पापड. लाईटी गेल्या पक्का होऊन जाईल. खाली आलो होतो घर बघायला. प्लॅस्टर झालेलं आहे खालचं, आता वरचं तोडताड चालू आहे, नंतर प्लॅस्टर राहील. 3 रूम झाले प्लॅस्टर. म्हणजे वरचं सायकल वगैरे लावतात ते पण झालेले. 3 रूम आहे असे खाली नाही. तिकडे मोठी विंडो आहे. आता इकडे हात आहे माझं तिकडे. चला तर आम्ही ना खाली आलेलोच नव्हतो आणि बघायला. तर इकडे आता मी आणि वहिनी आलो होतो बघायला. सौरभ भाऊ आम्हाला सांगत होता. तर तो येत असतो कायम ना, म्हणजे रोजचं त्याचं चक्कर असतोच, पण आम्ही काही येणं झालं नाही. त्यामुळे आम्ही आज आलो खालचं कसं काम झालंय बघायला.
आणि मस्त आमच्या नंतर दुपारी जेवण वगैरे झाले. त्यानंतर मग आमच्या सगळ्यांच्या गप्पा झाल्या, आराम झाला. आणि शेजारी ना म्हणजे मावशींच्या घरी ना भंडारा होता. तिथे भैरवनाथाची मूर्त वगैरे आहे, तर मग त्यांच्या इथे भंडारा असतो दरवर्षी. आणि मस्त मसाले भात शिरा करण्याचं तिकडे चालू होतं. स्वयंपाक खूप छान मस्त झाला होता. आम्ही सगळे जेवायला पण गेलो होतो. आणि म्हणजे वर्धापन दिन होता, तर मग तिथे पूजा पण होती, सत्यनारायण पूजा. तर मग पूजा वगैरे झाली. तर तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं मी, छान मस्त आनंदाची बातमी. नक्कीच कुक विथ साक्षी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्या ताईंनी. त्यानंतर आपली सईबाई अंशुबाई आली होती आणि दोघींची मस्त मस्ती चालू होती. हे बघा, आपल्या सईला अजिबात थंडी वाजत नाही, कितीही सांगा तरी काढून टाकते स्वेटर. आणि दोघींचं कुरकुरे खाण्याचं काम चालू होतं. मग इकडे म्हणजे मम्मीच्या घरासमोरच टेबल वगैरे टाकलेले होते. मग इकडे सगळे लहान मुलांना बसवलं पहिले. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी खालीच जेवण वगैरे केलं. आणि त्यानंतर मग आमची पार्टी झाली. तर पार्टी कशाबद्दल झाली तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलंच. वहिनींचा आहे ना इंस्टावरती ना 1.5 लाखालाही थोडासा पुढे गेला असेल, तर मेथी थेपल्याचा रेसिपी टाकलेली त्यांनी शॉर्ट म्हणजे आपल्या इंस्टाला. तर 1.5 लाखाच्याही पुढं गेलेला आहे. आणि छान म्हणजे फॉलोअर्स वगैरे वाढले त्यांचे. म्हणजे त्यांनी कमी वेळामध्ये छान प्रगती केलेली आहे, त्यांना छान यश भेटलं. तर त्याच्याचमुळे त्यांनी आम्हाला सगळ्यांना पार्टी दिली, मस्त आईस्क्रीम पार्टी. आणि इकडे सई अंशू पण जेवायला बसलेली होती. त्याने खूप थंडी वाजत होती. आणि म्हणजे नवीन घराचं काम चालू आहे ना, त्यामुळे खूप थंडी अजून वाढते. मग आम्ही इथे घरामध्ये शेक केलेला आहे. म्हणजे या साईडला काही फडची वगैरे बसवलेली नाही आहे ना अजून, वाळू वगैरे टाकली आणि मस्त शेक केला. मस्त शेकता मस्त आईस्क्रीम खाल्लं खूप दिवसानंतर. बऱ्याच त्यानंतर थंडीत आईस्क्रीम, तर खूप दिवसानंतर आईस्क्रीम खाल्लं. म्हणजे थंडी पडल्यापासून आईस्क्रीमच खाल्लेलं नव्हतं. म्हटलं चला आज आईस्क्रीमही खाऊ, मस्त शेकूही. खूप छान गप्पा झाल्या आमच्या सगळ्यांच्या मस्त आईस्क्रीम खाता. तर मस्त शेकण्याचंही चालू होतं, गप्पा मारण्याचं चालू होतं आमचं सगळ्यांचं. तर मी हेच सांगत होते, पण बाकीचा थोडासा आवाज होता, त्यामुळे मग मी म्यूट केलेलं आहे. मी बोलत होते की आम्हाला सगळ्यांना आज बहिणींनी पार्टी दिलेली आहे असं. आणि सगळ्या ताईंनी सपोर्ट करा. छान मस्त आमचे सेलिब्रेशन वगैरे होतील. तर सगळे व्हिडिओ तुम्हाला येतील. तर अजूनही छान रेसिप्या बघायला भेटतील तुम्हाला बहिणींच्या चॅनलवरती. आणि आपले डेली ब्लॉग तर येणारच आहे. आणि छान म्हणजे एखाद्या दिवशी नाही आला तर सगळ्या ताई समजून घेतात, कारण इकडे होते ना मम्मीकडे, त्यामुळे घराचं काम चालू आहे, तोडफोड चालू आहे, त्यामुळे खूप आवाज यायचा. व्हिडिओ शूटला किंवा व्हॉइस ओव्हर करायलाही म्हणजे वेळ भेटत नव्हता. म्हणजे आवाज राहायचा ना, त्यामुळे करता येत नव्हतं. कारण कधी बाकीचा खूप म्हणजे बॅकग्राऊंडचा आवाज यायचा ना. मग थोड्या ताईंना म्हणजे बऱ्याच ताईंना नव्हतं आवडत, त्यामुळे मग मी काल व्हिडिओ पण नाही टाकला, जमलंही नाही मला. आणि चला मग आम्ही इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ सगळ्या ताईंना खूप आवडणार आहे, कारण सगळ्या ताईंच्या मनातली इच्छा पूर्ण झाली असं म्हणायलाही हरकत नाही. आणि चला तर नक्कीच आपल्या चॅनलचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त टाईमपर्यंत पोहोचवा. छान मस्त तुम्हाला सगळे व्हिडिओ येतील, रेसिपी येतील. तर सगळ्या ताईंना बाय बाय. अशा छान व्हिडिओसह पुन्हा आपण लवकरच भेटू. तोपर्यंत सगळ्या ताईंना बाय बाय.